हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन शेअर करते. तर संध्याकाळी आता चहा वगैरे सगळं झालं. तर आज स्वयंपाकामध्ये काय करायचं, तर संध्याकाळी शनिवारचं शक्यतो पनीरचीच भाजी बनवते मी. पनीर जर असेल तर आज पनीर होतं, तर म्हटलं आज पनीरचीच भाजी बनवायची. तर आणि पालकही होतं, त्यामुळे मग पालक पनीरचा प्लॅन केला आहे. तर इथं सगळ्यात पहिलं 2 मिडियम साईजचे कांदे आणि 2 टोमॅटो मी इथं कट करून घेतलेत. पालकची भाजी जी होती ती आधी कट केली आणि मोठीच कट केली आणि धुवून मग त्याच्यातली काही जे काही निवडून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि शिजायला टाकली ती पालक 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे फक्त. उरलेली पालक पण निवडून ठेवली आणि आता इथं पनीर कट करून घेते. तर आधी पनीर फ्राय करून घेते, म्हणजे त्याच तेलामध्ये दुसरी भाजीला लगेच फोडणी देता येईल. त्यामुळं मग आधी मी पनीर फोडणी देऊन घेते. आणि पनीर फ्राय करताना नेहमी शक्यतो तेल जे आहे तर ते व्यवस्थित गरम असला पाहिजे, चांगलं कडक. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पनीर जे आहे ते खाली चिटकत नाही. तर मला थोडं तेल जास्त वाटलं म्हणून मी इथं तेल काढून घेते. आणि तेल शक्यतो पनीर फ्राय करताना थोडं, म्हणजे जेवढं पनीर फ्राय करणार आहे तर तेवढं लागेल तेवढंच घ्यायचं, कारण ते उरलेलं तेल जे आहे तर ते एकदम असं तेलकट पण होतं आणि ते दुसरं कशाला यूज पण नाही करता येत. त्यामुळं मग भाजीमध्येच करता येईल असं एवढंच घ्यायचं. आणि ते स्वयंपाक बनवत होते तर आता गेली बरोबर लाईट. आणि आता मला मसाला जो होता बनवायचा तर तो राहिलाच होता. तर त्यामुळे इथं बराचसाच वेळ मला थांबावं लागलं, अर्धा पाऊण तास आणि लाईट आली. मग मी पटकन आधी इथं मसाला बारीक करून घेते. तर मसाल्यामध्ये मगाशीच कांदा टोमॅटो दाखवला, त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतली आणि ही काजूची प्युरी बनवायची होती. तर आता सध्या माझं छोटं भांडं आहे मिक्सरचं, तर ते खराब झालं, त्यामुळे मी त्याची वेगळी प्युरी नाही बनवली, ह्याच्यामध्येच टाकून वाटण करून घेतलं. आणि आता परत आणि लाईट गेली, तर नशीब माझं तेवढं वाटण तर झालं. आणि आता भाजी परतच बनवणार आहे मी. आधी वाटण तर बनवून घेतलं, आता पटकन चपाती लाटून घेते आधी. गौरी वगैरे गेल्यात आता 2-3 दिवस तर झालेत. आणि आता माझी तब्येत जी आहे तर ती बऱ्याचशीच खराब पण व्हायला लागली, कारण एवढ्या दिवसाचं लोड एकदम असं अचानक आता असं बाहेर पडायला लागलं सगळं. थोडंसं ताप वगैरे कणकणी असं येतंच अधूनमधून. तर त्यामुळं आता डेली ब्लॉग मी शक्यतो कंटिन्यू नाही करत आहे. आणि मागचे बरेचसेच ब्लॉग जे होते तर ते पण एडिट करायचे आहेत, पेंडिंग राहिले. तर त्यामुळे आता मी कंटिन्यू नाही बनवत आहे. तर आज आता आहे मंगळवार, आज गणपती जात आहेत आणि हा शनिवारचा ब्लॉग आत्ता मी एडिट करते. तर तब्येत ठीक नाही आहे तेच, त्यामुळे रिझन एवढं लेट आहे ब्लॉग. तर आता भाजीमध्ये वाटण जे आहे तर ते गाठले. आणि याच्यामध्ये तेलामध्ये जर बटर असेल तर किंवा तूप जरी टाकलं, तर अशा भाज्या बनवायच्या असतील ग्रेव्हीवाल्या किंवा पनीरच्या, तर कोणतीही भाजी पनीरचीच असं नाही पण खूप छान लागते. मग आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित पालकचे पण वाटण करून घेतलं होतं मी आधी. ते व्यवस्थित मसाल्याचं वाटण भाजल्यानंतर मग लगेच पालक टाकायचं आणि पालक शिजवून घेतले, त्यामुळे जास्त शिजवले म्हणजे मसाला भाजायची गरज नाही आहे, फ्राय करायची तेलात. 1-2 मिनटात लगेच मी इथं पाणी टाकलं आहे जेवढं पाहिजे तेवढं ग्रेव्हीला. आणि आता लगेच पनीर टाकून देते. तर आपली पालक पनीर जे आहे तर ते लगेच तयार आहे. त्यानंतर मग केलं आम्ही जेवण. आणि जेवणासाठी मग
थोडंसं वेगळं काय तर मग आज फ्राय वगैरे केलं नव्हतं काय पापड वगैरे, तर सलाड बनवलं. नॉर्मल जस्ट कट करून मीठ वगैरे टाकून बनवलं होतं. तर जेवण करताना पण लाईट गेलीच होती. थोडा वेळ आली लाईट, आणि जी गेली होती ती बराच वेळ म्हणजे 1-2 तास जवळजवळ लाईट गेली होती. तर आधी यांना वाढलं मी, आणि मग नंतर मी जेवले. तर नंतर भांडी खूप सारे पडले होते जेवणानंतर. जेवण करून मग भांडी वगैरे आवरून घेतले, आणि मग आजचा हा व्लॉग इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.